मंडळी, गर्भ म्हणजे फक्त एक शरीर नाही, तर एक संपूर्ण विश्व आहे. आईच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचं भविष्य, त्याची बुद्धी, त्याचं आरोग्य आणि त्याचं व्यक्तिमत्व हे सगळं ठरतं ते आईच्या विचारांनी, भावना, आहार आणि वातावरणाने. आपण सगळे पालक म्हणून आपल्या मुलाला बुद्धिमान, स्मार्ट आणि यशस्वी व्हावं असं वाटतं. पण तुम्हाला माहिती आहे का, हा पाया जन्मानंतर नाही, तर ते बाळ गर्भावस्थेत असतानाच घातला जातो. त्यामुळेच आपण गर्भसंस्कार करतो. तर आता गर्भसंस्कार म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूया. तर मंडळी, गर्भसंस्कार ही एक प्राचीन भारतीय परंपरा आहे. म्हणजेच ही एक खूप जुनी, भारतात पहिल्यापासून परंपरागत असलेली एक परंपरा आहे. आईचे विचार, तिचे वाचन, बोलणे, खाणे, संगीत, प्रार्थना याचा थेट परिणाम गर्भातील त्या अर्भकावर होत असतो. महाभारतात अभिमन्यूने आईच्या गर्भातच चक्रव्यूहाची कला शिकली होती. हे याचं एक उत्तम उदाहरण आहेच. दुसरं म्हणजे आईच्या मनस्थितीचा बाळावर होणारा परिणाम. आनंदी, शांत, सकारात्मक राहणारी आई जर असेल तर बाळाचा मेंदू हा जलद आणि संतुलित वाढत असतो. तर राग, ताण, भीती आणि नैराश्य असे जर गुण आईमध्ये असतील तर बाळामध्ये भीती, असुरक्षितता, नकारात्मकता निर्माण करत असते. त्यामुळे गर्भावस्थेत मन शांत ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आता यासाठी आईने कुठला आहार घ्यावा हे आपण पाहूया. तर दूध, तूप, सुकामेवा, ताजी फळं, हिरव्या भाज्या, डाळी, धान्य यांचा आहारामध्ये समावेश करावा. त्याचबरोबर ओमेगा 3, फॉलिक ॲसिड, प्रोटीनयुक्त आहार हे सगळं बाळाच्या मेंदूंच्या पेशी म्हणजेच ब्रेन सेल्स मजबूत करत असतं. त्यामुळे तेही तुमच्या आहारात असावं. जंक फूड, जास्त मिरची, तळलेले पदार्थ टाळायला हवेत. जे अन्न आई खाते तेच बाळाच्या विचारांचं आणि बुद्धीचं पोषण करत असतं. त्यामुळे आईनं आहार घेताना विचारपूर्वक, काळजीपूर्वक घ्यावा. वाचन करावं व ऐकावं. धार्मिक ग्रंथ, प्रेरणादायी कथा, चांगली पुस्तकं आईनं ह्या काळात वाचावीत. रामायण, गीता, संतांच्या कथा यामुळे बाळात संस्कार येतात. म्हणजेच हलकं, शांत संगीत, भजन, क्लासिकल संगीत ऐका. मेंदूचे तरंग, ब्रेन वेव्ज शांत होतात आणि यामुळे आपलं बाळ बुद्धिमान बनायला फार मोठ्या प्रमाणात मदत होते. आता 5वं म्हणजे मंत्र आणि ध्यान. रोज सकाळ संध्याकाळ ओंकार जप, गायत्री मंत्र, श्रीराम रक्षा स्तोत्र किंवा संतवाणीचं पठण तुम्ही करायला हवं. यापैकी कुठलंही एक. संत ध्यान म्हणजे दीपज्योतीकडे पाहत 5 मिनिटं शांत बसणं. ह्यामुळे आईचं मन शांत आणि बाळाची चेतना जागृत ठेवतं. ही कृतीही तुम्ही अवश्य करायला हवी. दुसरं म्हणजे सकारात्मक बोलणं. बाळाशी गर्भातच संवाद साधा. तू खूप बुद्धिमान आहेस, तू निरोगी आहेस, तू हुशार आहेस असं रोज मनापासून बाळाशी बोला. हे शब्द गर्भवतीला बाळाच्या अवचेतन मनावर कोरले जातात. म्हणजे हे शब्द जर आपण बाळाशी बोलले तर ते बाळाच्या अवचेतन मनावर कोरले जातात. त्यामुळे हे शब्द आपण नियमितपणे बाळाशी बोलले पाहिजेत. त्याचबरोबर 7वं म्हणजे योग आणि प्राणायाम. सौम्य योगासने, वॉकिंग आणि श्वसन क्रिया ह्यामुळे आईचं रक्ताभिसरण सुधारतं आणि बाळाला अधिक प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. ह्यामुळेच बाळाच्या मेंदूची वाढ जलद गतीने होते. त्यामुळे थोडीशी एक्सरसाइज डॉक्टरांच्या परमिशनने तुम्ही करा. त्याचबरोबर आता वातावरणाचा काय प्रभाव होतो हे आपण पाहूया. घरातील वातावरण नेहमी शांत, आनंदी ठेवा. वादविवाद, राग, वाईट बोलणं ह्यामुळे नकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते. तर तसं करू नका. हसणं, खेळणं, प्रार्थना, सुंदर चांगले विचार हे बाळात आत्मविश्वास वाढवतात आणि बाळामधील तेज सुद्धा वाढवतात. त्यामुळे असं वातावरण गर्भवती स्त्रीभोवती ठेवा.
आता व्हिज्युअलायझेशन्स म्हणजे मानसिक चित्र. रोज गर्भवती स्त्रीनं कल्पना करावी की माझं बाळ हसतंय, निरोगी आहे, हुशार आहे, संस्कारी आहे. म्हणजे या कल्पना करत राहाव्यात. ही मानसिक प्रतिमा बाळाच्या अवचेतन मनात खोलवर परिणाम करत असते. त्यामुळे बाळाचं अवचेतन मन त्याच पद्धतीनं डेव्हलप होत राहतं. तर अशा प्रकारचे व्हिज्युअलायझेशन्स तुम्ही करत राहा. आता या सर्व बाबतीत आधुनिक विज्ञान नेमकं काय सांगतं की हे फक्त फोल आहे की फक्त म्हणतात. तर बघा, संशोधनानुसार आईचे हार्मोन्स, आईचा मूड, आईचा आहार, तिचा आवाज गर्भावर थेट परिणाम करत असतो. आई जर संगीत ऐकते, वाचन करते तर बाळाचा IQ, इमोशनल कोशंट हा वाढत असतो. त्यामुळे आईनं अशा क्रिया करत राहाव्यात. आता ऑराचा रंग काय सांगतो? आईचा जो ऑरा आहे त्याचा रंग काय आहे आणि तो काय सांगतो? तर आईच्या ऑराचा रंग हा बाळावर डायरेक्टली परिणाम करत असतो. आईची तशी प्रत्येक गोष्ट ही बाळावर डायरेक्टली परिणाम करत असते. जर तेजस्वी, शांत म्हणजे पांढरा रंग असेल तर बाळ बुद्धिमान, शांत आणि सर्जनशील होतं. काळसर, राखाडी, नकारात्मक रंग असतो तर तो बाळात भीती, कमकुवतपणा हे सगळे गुण वाढवत असतं. त्यामुळे आईने स्वतःचं मन, स्वतःचे विचार, आहार, वागणूक पवित्र ठेवणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मंडळी, आई म्हणजे फक्त गर्भाची धारणा करणारी नाही तर भविष्याची शिल्पकार आहे. गर्भावस्थेतले 9 महिने हेच बाळाच्या संपूर्ण आयुष्याचा पाया असतो. म्हणून ह्या काळात सकारात्मक राहा, सात्विक आहार घ्या, चांगल्या कथा वाचा, भजनं ऐका, बाळाशी संवाद साधा. तुमच्या गर्भात आज जो छोटासा जीव आहे तो उद्या या जगाला दिशा देणारा एक बुद्धिमान, संस्कारी आणि तेजस्वी व्यक्ती होऊ शकतो. या गोष्टीचे भान गर्भवती स्त्रीने